नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 29 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर यामध्ये आपण 30+ प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत थोडाही स्किप न करता पहा। तर आजचा आपला पहिला प्रश्न पाहून घेऊयात। तर जानेवारी 2026 पासून आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्यांचे नाव आहे सदानंद दाते। काय आहे तर सदानंद दाते। तर विद्यार्थी मित्रांनो, तर जानेवारी 2026 पासून सदानंद वसंत दाते हे आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच काय तर DGP बनले आहेत। तर त्यांनी 3 जानेवारी 2026 रोजी रश्मी शुक्ला यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण। तर प्रश्न पाहूयात दुसरा। तर भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तर सोएड मरिजने यांची। कोणाची? तर सोएड मरिजने। तर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नेदरलँडच्या सोएड मरिजने यांची पुनर्नियुक्ती नुकतीच करण्यात आलेली आहे। तर यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न तिसरा आहे। तर इस्रायलच्या सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प यांना। कोणाला? तर डोनाल्ड ट्रम्प यांना। तर विद्यार्थ्यांनो, इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना जाहीर करण्यात आला आहे। यानंतर चौथा प्रश्न, तर 15 ऑगस्ट 2027 पासून आपल्या देशातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 स्टेशन दरम्यान सुरू करण्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अहमदाबाद आणि मुंबई। लक्षात ठेवा, काय तर अहमदाबाद व मुंबई। तर विद्यार्थ्यांनो, तर येत्या 15 ऑगस्ट 2027 रोजी तुम्ही या ट्रेनचे तिकीट खरेदी करू शकाल, अशी मोठी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच केली आहे। तर मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम आता निर्णायक टप्प्यामध्ये पोहोचले असून आपल्या देशाला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ही मोठी भेट मिळणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर उस्मान ख्वाजा या क्रिकेट खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची मोठी घोषणा केली आहे। तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, तो आहे ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू। तर विद्यार्थ्यांनो, जागतिक क्रिकेटमधील ताज्या माहितीनुसार तर उस्मान ख्वाजा याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची मोठ्या प्रमाणे अधिकृत घोषणा केली आहे। तर तो ऑस्ट्रेलियाचा या देशाचा खेळाडू आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग स्कॉटिश कलाकार कोण ठरले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, त्यांचे नाव आहे नेना कालू। काय तर नेना कालू। तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 चा प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या अपंग म्हणजेच शिकण्याच्या अक्षमता असलेल्या स्कॉटिश कलाकार नेना कालू ठरल्या आहेत। यानंतर 7वा प्रश्न, तर दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो? तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे। तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या। कोणाच्या? तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या। तर विद्यार्थ्यांनो, दरवर्षी 3 जानेवारी हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो, कारण त्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या आणि त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य देखील केले आहे। तर आपल्या महाराष्ट्र शासनाने 1955 पासून हा दिवस बालिका दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे। यानंतर 8वा प्रश्न, आपल्या भारताच्या पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेट ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे घेण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, चांदीपूर ओडिशामध्ये। लक्षात ठेवा सर्वांनी,
तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंज म्हणजेच ITR मध्ये संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजेच DRDO द्वारे घेण्यात आली आहे, जिथे हे रॉकेट 120 किलोमीटरच्या पूर्व पल्ल्यासाठी यशस्वीपणे डागले गेले व लक्ष्यावर अचूक मारा देखील केला आहे. यानंतर 9वा प्रश्न, तर पारंपरिक टपाल सेवा म्हणजेच पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, त्या देशाचे नाव आहे डेन्मार्क हा देश. कोणता? तर डेन्मार्क. तर विद्यार्थ्यांनो, पारंपरिक टपाल सेवा म्हणजेच काय? तर पत्र वितरण पूर्णपणे बंद करणारा जगातील पहिला देश डेन्मार्क हा देश ठरला आहे. तर या निर्णयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर 401 वर्षांच्या परंपरेचा शेवट, डेन्मार्कने आपल्या 401 वर्षांच्या जुन्या पत्र वितरण परंपरेचा 30 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे शेवट केलेला दिसून येत आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान AI इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, नवी दिल्ली भारत मध्ये करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 19 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान इंडिया एअर इम्पॅक्ट समिट 2026 चे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नुकतेच करण्यात येत आहे. यानंतर 11वा प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय? तर MPSC च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, विवेक भीमनवार असे त्यांचे नाव आहे. काय? तर विवेक भीमनवार. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच काय? तर MPSC च्या नवीन अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजेच IAS वरिष्ठ अधिकारी विवेक लक्ष्मीकांत भीमनवार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीबद्दलची महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर नियुक्तीची तारीख, तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 29 डिसेंबर 2025 रोजी याबाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. तर पूर्व अनुभव त्यांचा, तर या नियुक्तीपूर्वी विवेक भीमनवार हे राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत देखील होते. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या भारतामध्ये मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, त्यांचे नाव आहे सावित्रीबाई फुले. कोणी? तर सावित्रीबाई फुले यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, ज्यामुळे त्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया देखील त्यांनी रचला गेला. तर मुख्य मुद्दे पाहूयात आपण. या प्रश्नाचे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर संस्थापक कोण आहे? तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. स्थळ आहे पुण्यातील भिडेवाडा आणि महत्त्व आहे याचे, तर या शाळेने आपल्या भारतातील महिला शिक्षणाच्या इतिहासामध्ये एक मेलाचा दगड रोवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाईंची भूमिका काय आहे? तर सावित्रीबाई फुले या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अर्जुन एरिगेसी असे त्याचे नाव आहे. काय? तर अर्जुन एरिगेसी. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये म्हणजेच फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारा अर्जुन एरिगेसी हा दुसरा भारतीय पुरुष बुद्धिबळपटू ठरला आहे. यानंतर पुढील प्रश्न 14वा, तर वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2025 मध्ये आपल्या भारताच्या अर्जुन एरिगेसी या बुद्धिबळपटूने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कांस्य पदक जिंकले आहे. कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 च्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी याने कांस्य पदक मिळवले आहे. यानंतर 15वा प्रश्न, तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियान शान शेंगली बोगदा
हा चीनमध्ये आहे, तर त्याची एकूण लांबी किती आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी, त्याची लांबी आहे 22.13 किलोमीटर. किती आहे? सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर 22.13 किलोमीटर लांबी आहे त्याची. तर विद्यार्थी मित्रांनो, चीनमधील जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशान शेंगली बोगदा हा 22.13 किलोमीटर म्हणजेच सुमारे 14 मैल लांब आहे, जो नुकताच डिसेंबर 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला आहे आणि त्यामुळे उरुमकी ते कोरला दरम्यानचा प्रवासाचा वेळ 7 तासांवरून फक्त 3 तासांपर्यंत कमी झालेला दिसून येत आहे. यानंतर 16वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर भीमा कोरेगावची लढाई कोणत्या वर्षी झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 जानेवारी 1818 मध्ये झाली आहे. केव्हा? तर 1 जानेवारी 1818. तर विद्यार्थ्यांनो, भीमा कोरेगावची लढाई 1 जानेवारी 1818 रोजी झाली होती, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा संघाच्या पेशवा गटामध्ये झाली. तर ही लढाई पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर झाली होती आणि ब्रिटिश सैन्यामध्ये प्रामुख्याने महार समाजाचे सैनिक होते, ज्यांनी पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला असे मानले जाते. तर दिनांक आहे 1 जानेवारी 1818. युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध पेशवे मराठा संघ आणि ठिकाण होते भीमा कोरेगाव, पुणे जिल्हा, महाराष्ट्र. आणि महत्त्व, पेशव्यांच्या सत्तेचा ऱ्हास आणि इंग्रजांच्या वर्चस्वाला गती देणारी ही लढाई ठरली. तसेच महार समाजासाठी ती शौर्य आणि प्रतिकाराचे प्रतीक देखील बनलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 17वा पाहूया. तर कोणत्या राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, गोवा या राज्यामध्ये. कोणत्या? तर गोवा या राज्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, गोवा या राज्यामध्ये कुशावती हा तिसरा नवीन जिल्हा निर्माण करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. तर या नवीन जिल्ह्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर घोषणा, तर 31 डिसेंबर 2025 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी हा निर्णय जाहीर केला आणि 1 जानेवारी 2026 रोजी यांची अधिसूचना म्हणजेच काय तर नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. तर नाव आहे या जिल्ह्याचे नाव दक्षिण गोव्यातून वाहणाऱ्या प्राचीन कुशावती नदीवरून ठेवण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, पी.व्ही. सिंधू यांची. कोणाची? तर पी.व्ही. सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच काय तर BWF ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी आपल्या भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांची 2026 ते 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर ऑलिम्पिक पदक विजेत्या आणि माजी जागतिक चॅम्पियन असलेल्या सिंधू आता BWF कौन्सिलच्या सदस्य म्हणूनही काम पाहणार आहेत, ज्यामुळे जागतिक बॅडमिंटन धोरणांमध्ये खेळाडूंचा आवाज अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे. तर निवड पी.व्ही. सिंधू यांची झाली. कार्यकाळ आहे 2026 ते 2029 या दरम्यान आणि त्यांची भूमिका, तर अध्यक्षपद आणि BWF कौन्सिल सदस्य. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न 19वा. तर लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसेडर नुकतीच कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, त्यांचे नाव आहे सारा तेंडुलकर. काय? तर सारा तेंडुलकर. तर विद्यार्थी मित्रांनो, लाईफस्टाईल बाय PNG ची नवीन ब्रँड अँबॅसेडर सारा तेंडुलकर नुकतीच बनली आहे. तर महत्त्वाची आपण माहिती पाहून घेऊयात या प्रश्नाची. तर नियुक्ती, PNG ज्वेलर्सने डिसेंबर 2025च्या अखेरीस सारा तेंडुलकरची या समकालीन लाईटवेट ज्वेलरी ब्रँडसाठी नुकतीच नियुक्ती केली आहे. तर उद्देश आहे तर तरुण ग्राहकांशी नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि आधुनिक डिझाईनद्वारे नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी ही भागीदारी करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, मोहीम आहे तर सारा तेंडुलकर मार्च 2026 पासून लॉन्च होणाऱ्या विविध ब्रँड कॅम्पेन आणि डिजिटल उपक्रमांमध्ये झळकणार देखील आहेत. यानंतर 20वा प्रश्न, तर भारत कोणत्या देशाला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जपान या देशाला. कोणत्या? तर जपान या देशाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी
अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवला आहे. तर डिसेंबर 2025 अखेरच्या केंद्र सरकारच्या आर्थिक आढाव्यानुसार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या आकडेवारीनुसार आपल्या भारताने जपानला मागे टाकून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाचे तपशील पाहून घेऊया. तर सध्या स्थिती आपल्या भारताचा GDP सुमारे $4.18 ट्रिलियन इतका झाला आहे आणि पुढील उद्दिष्ट आहे आपला भारत आता जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. हे लक्ष्य 2027 ते 2028 पर्यंत साध्य होण्याची शक्यता आहे आणि जागतिक क्रमवारी आहे 2026 नुसार 1 नंबरला आहे अमेरिका हा देश, 2 नंबरला चीन, 3 नंबरला जर्मनी आणि 4थ्या नंबरला आहे आपला भारत देश आणि आपला भारत देशानंतर आहे जपान. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा ही माहिती. तर विद्यार्थ्यांनो पुढील प्रश्न 21वा. तर 5वी राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्ष स्थान नुकतेच कोणी भूषवले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. कोणी? तर नरेंद्र मोदी यांनी. तर 5व्या राष्ट्रीय सचिव परिषदेचे अध्यक्ष स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले होते. जी परिषद 27 आणि 28 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये आयोजित केली होती आणि यामध्ये केंद्र राज्य भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात देखील आला होता. पुढील प्रश्न 22वा. तर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मॅग्नस कार्लसन यांनी. कोणी? तर मॅग्नस कार्लसन. तर विद्यार्थी मित्रांनो 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद नॉर्वेचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याने पटकावले आहे. तर त्याने होडा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपला 6वा जागतिक रॅपिड किताब जिंकला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये महिला गटाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अलेक्झांड्रा गोरियाचकिना यांनी. कोणी? तर अलेक्झांड्रा गोरियाचकिना. तर विद्यार्थ्यांना 2025च्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप मध्ये रशियाची अलेक्झांड्रा गोरियाचकिना हिने महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे. तर तिने चीनच्या झू जिनर हिला टायब्रेक मध्ये हरवून हे विजेतेपद मिळवले आहे. तर विद्यार्थ्यांनो महत्त्वाचा प्रश्न पुढील पाहूया 24वा. तर जानेवारी 2026 रोजी आपल्या भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी एअर मार्शल नागेश कपूर असे त्यांचे नाव आहे. काय? तर एअर मार्शल नागेश कपूर. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर 1 जानेवारी 2026 रोजी एअर मार्शल नागेश कपूर यांची भारतीय हवाई दलाचे म्हणजेच IAF चे नवीन उपप्रमुख म्हणजेच व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला आहे आणि या नियुक्तीशी संबंधित आपल्या महत्त्वाचे तपशील खालीलप्रमाणे आपण पाहून घेऊयात. तर कोणाची जागा घेतली? तर ते एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्या निवृत्तीनंतर या पदावर रुजू झाले आहेत आणि त्यांचा अनुभव एअर मार्शल कपूर हे एक अनुभवी फायटर पायलट असून त्यांना 3400 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न 3 जानेवारी हा दिवस कोणत्या महान समाजसुधारकाच्या जयंती निमित्त साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सावित्रीबाई फुले यांच्या. कोणाच्या? तर सावित्रीबाई फुले. तर विद्यार्थी मित्रांनो 3 जानेवारी हा दिवस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, ज्या आपल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महान समाजसुधारक होत्या, ज्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि सामाजिक समतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणूनही ओळखला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि कार्य त्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सोबत मुलींसाठी शाळा उघडल्या आणि जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला आणि त्यांचे योगदान त्यांनी शिक्षणातून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायासाठी पाया घातला व सन्मान तर त्यांचे कार्य महिला सक्षमीकरण आणि स्त्रीवादासाठी एक आदर्श देखील मानला जातो. यानंतर पुढील प्रश्न महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये कोणत्या देशाच्या संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी चीन या. कोणत्या? तर चीन या. तर विद्यार्थी मित्रांनो महिला आशिया चषक 2025 हॉकी स्पर्धेमध्ये चीनच्या संघाने
सुवर्ण पदक जिंकले आहे, तर त्यांनी अंतिम सामन्यामध्ये आपल्या भारताचा 4-1 असा पराभव केला आणि या विजयामुळे चीनने 2026च्या हॉकी विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आणि हे त्यांचे तिसरे आशिया चषक विजेतेपद ठरले आहे. यानंतर विजेता आहे चीन सुवर्ण पदकासह, उपविजेता भारत आहे रौप्य पदकासह आणि स्थळ हांगझोऊ चीन आहे आणि अंतिम सामना निकाल चीन 4-1 भारतशी. लक्षात ठेवा. यानंतर 27वा प्रश्न, तर महिला आशिया चषक 2025 हॉकी या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, रौप्य पदक जिंकले आहे. कोणते? तर रौप्य पदक. तर विद्यार्थी मित्रांनो महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक म्हणजेच काय तर सिल्वर मेडल जिंकले आहे. तर अंतिम सामन्यामध्ये यजमान चीनकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला, पण या कामगिरीमुळे संघाने आशियातील अव्वल संघांमध्ये आपले स्थान पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचे आपण मुख्य मुद्दे घेऊयात. तर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी मी मुख्य मुद्दे घेत असतो. तर पदक होते रौप्य पदक कोणते? तर सिल्वर मेडल आणि अंतिम सामना चीन विरुद्ध 1-4 असा पराभव, स्थळ चीनमधील हांगझोऊ आणि महत्त्व या पदकामुळे संघाने जागतिक स्तरावर आपली क्षमता दर्शवली आणि पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास देखील मिळवला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 28वा. तर विद्यार्थी मित्रांनो दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, काम्या कार्तिकेयन असे त्यांचे नाव आहे. काय आहे नाव? तर काम्या कार्तिकेयन. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन ही नुकतीच ठरली आहे. यानंतर पुढील प्रश्न 29वा. तर विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या योनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ऋत्विक संजीवी एस असे त्यांचे नाव आहे. काय? तर ऋत्विक संजीवी एस. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या योनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद तामिळनाडूच्या ऋत्विक संजीव एस याने जिंकले आहे. तर या स्पर्धेची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर अंतिम सामना ऋत्विक संजीवने अंतिम सामन्यामध्ये हरियाणाच्या भारत राघव याचा 21-16 व 22-20 अशा सरळ गेम मध्ये पराभव केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो विक्रम, तर ऋत्विक संजीव हा सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये पुरुष एकेरीचे सुवर्ण पदक जिंकणारा तामिळनाडूचा पहिला खेळाडू देखील ठरला आहे. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या योनेक्स सनराइज सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सूर्या करिश्मा तामिरी असे त्यांचे नाव आहे. काय? तर सूर्या करिश्मा तामिरी. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर विजयवाडा येथे आयोजित 87व्या योनेक्स सनराइज वरिष्ठ म्हणजे सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये सूर्या करिश्मा तामिरी हिने महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिलेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. तर प्रश्न पाहून घेऊयात. जानेवारी 2025 पासून आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर सर्वांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय? तर MPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.